सर्वांना जय जिनेंद्र। विषय श्री इष्टोपदेश ग्रंथ, श्लोक क्रमांक 27, मंगलाचरण। जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः, जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः, जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः। नमो अरहन्ताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो उवाध्यायाणं, नमो लोये सव्वसाहूणम्। यस्य स्वयं स्वभावाप्तिरभावे कृत्स्नकर्मणः, तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने, नमोस्तु परमात्मने। श्री पूज्यपाद स्वामी विरचित इष्टोपदेश ग्रंथाच्या आधारे आपण स्वाध्याय करतो आहोत आणि विगत अनेक श्लोकांच्या माध्यमातून आपण इष्ट उपदेश, आपल्या परम कल्याणाचा उपदेश या ग्रंथाच्या आधारे पाहिला। आज या 27 क्रमांकाच्या श्लोकाद्वारे सुद्धा आपल्याला आपल्या आत्मवस्तूचा परिचय श्री पूज्यपाद स्वामी करून देत आहेत। म्हणजे या संपूर्ण संसार मार्गाचं स्वरूप काय आहे आणि त्याचं फळ काय आहे हेही सांगितलं। त्यानंतर हा अध्यात्म मार्ग, या अध्यात्म मार्गामध्ये होणारी जीवाची ध्यानमय अवस्था आणि त्याद्वारे जीवाला होणारा लाभ याचंही वर्णन आचार्य देवांनी केलं। आणि आता या अध्यात्म मार्गामध्ये, या अध्यात्म योगामध्ये ज्ञानी जीव आपल्या स्वात्म वस्तूचं कशा प्रकारे चिंतन करतो याचं वर्णन करणारा हा 27 क्रमांकाचा श्लोक आता आपण पाहूया। अतिशय मार्मिक आणि आपल्या स्ववस्तू संबंधीचं यथातथ्य स्वरूप सांगणारा असा हा श्लोक आहे। ध्यानामध्ये जो ध्येयभूत शुद्धात्मा चिंतन केला जातो त्याचं स्वरूप, जे की फार महान मोठमोठ्या ग्रंथांमध्ये आलेलं आहे, तेच येथे संक्षेपामध्ये श्री पूज्यपाद स्वामी आपल्याला समजावून सांगतात। पहिल्यांदा श्लोक पठण। एकोहम निर्ममः शुद्धो ज्ञानी योगींद्र गोचरः, बाह्या संयोगजा भावा मत्तः सर्वेपि सर्वथा। सोपा आहे श्लोक, भाषेच्या दृष्टीने आणि शब्दार्थाच्या दृष्टीने सुलभ आहे। एकोहम, एकह म्हणजे एक, एकह एक, अहम म्हणजे मी, निर्ममः ममताने रहित, निर हा उपसर्ग आहे, निर्ममः ममतेने किंवा मोहाने रहित, शुद्धः शुद्ध, ज्ञानी ज्ञानी ज्ञानाने युक्त, योगींद्र गोचरः योगींद्र म्हणजे ज्यांनी आपल्या योगाला साधलेला आहे, ज्यांनी आपल्या अनुभूतीला प्राप्त केलेला आहे, असे सर्व ज्ञानी, आणि त्यामध्ये इंद्र शब्द वापरल्यामुळे केवल ज्ञानी। योगींद्र गोचरः म्हणजे केवल ज्ञानींच्या द्वारे, गोचरः म्हणजे जाणला गेलेला, ज्ञेय बनलेला। बाह्या, बाह्या हा म्हणजे भिन्न, संयोगजा संयोगामुळे उत्पन्न झालेले, भावाहा भाव म्हणजे परिणाम, मत्तः माझ्यापासून, सर्वे अपि सर्वच, सर्वथा म्हणजे सर्व प्रकारे। पाहूया, हा झाला शब्दार्थ। अन्वयार्थ असा होतो, येथे ज्ञानी जीव ध्यानाच्या वेळेस आपल्या शुद्धात्म्याविषयीचं चिंतन कसं करतो आणि ह्याचं स्वरूप सांगितलेलं आहे, पण त्यासोबतच तो शुद्ध आत्मा की ज्याचं ध्यान करायचं आहे तो आहे कसा, त्याचं मूळ स्वरूप काय आहे, त्याचा स्वभाव काय आहे, थोडक्यात आपण कसे आहोत, आपला स्वभाव काय आहे, याची चर्चा येथे अतिशय मुळापासून, अतिशय बेसिक रीतीने येथे आपल्याला सांगतात। एकोहम मी एक आहे, अहम निर्ममः मी ममतेने रहित आहे, मी मोह रहित आहे, अहम शुद्धः मी शुद्ध आहे, अहम ज्ञानी मी ज्ञानी ज्ञानाने युक्त आहे, अहम योगींद्र गोचरः मी केवल ज्ञानींच्या द्वारे, सम्यक ज्ञानी जीवांच्या द्वारे जाणण्यात येणारा परम पदार्थ आहे, आणि मत्तः म्हणजे माझ्यापासून, संयोगजा भावा सर्वे अपि संयोगजा भावा
माझ्यापासून हे सर्व संयोगी भाव, संयोगामुळे उत्पन्न झालेले हे सर्व पदार्थ आणि त्या पदार्थांच्या निमित्ताने झालेले संयोगी परिणाम सर्वथा सर्व प्रकारे बाह्याहा म्हणजे भिन्नच आहेत, भिन्न भिन्न म्हणजे वेगळेच आहेत. पाहूया, चर्चा करूया. खूप सुंदर श्लोक आहे. येथे पूज्यपाद स्वामी सांगतात की बाबा रे, शुद्ध आत्म्याचं स्वरूप कसं आहे. आतापर्यंत आपण या सर्व बाहेरील परपदार्थांचं स्वरूप पाहिलं. ते कशा प्रकारे क्षणिक आहेत, संयोगी आहेत, त्यांचा स्वभाव कसा आहे, शरीराचा स्वभाव कसा आहे, शरीराच्या बाहेरच्या पदार्थांचा स्वभाव कसा आहे, यांची खूप विस्ताराने चर्चा केली. त्यासोबतच आत्मा आत्म्याचं आत्म्यामध्ये ध्यान करतो इथपर्यंत तर चर्चा केली. परंतु त्या ध्यानाच्या प्रक्रियेमध्ये नेमकं चिंतन काय केलं जातं त्याची चर्चा या श्लोकामध्ये करतायत. अगदी समयसारादी पंचपरमागमांचा जो हार्दरूप विषय आहे, अतिशय मूलभूत विषय आहे, तो येथे खूप संक्षेपामध्ये परंतु तेवढ्याच ताकदीने येथे आचार्यांनी मांडलेला आहे. या श्लोकाच्या अध्ययनाद्वारे आपल्याला समयसार, प्रवचनसार, नियमसार, अष्टपाहुड, पंचास्तिकाय अशा महान परमागमांचं ज्ञान अतिशय संक्षेपामध्ये येथे झाल्या वाचून राहणार नाही. तर पहिलं विशेषण सांगतात की हा शुद्ध आत्मा आहे कसा, तर सांगतात एक आहे. कसा आहे हा आत्मा? एक आहे. आपण कसे आहोत? एक आहोत. एक असताना सुद्धा अनेक वेळेला भ्रांतीने आपण स्वतःला अनेक रूप करून टाकतो. आणि ह्या इथे सांगतात की चिंतनामध्ये घेण्यायोग्य जो आत्म्याचा विषय आहे तो एक रूप आहे. म्हणजे हा आत्मा, ध्यानाचा ध्येयरूप शुद्ध आत्मा हा एक आहे, अनेक नाही. मग अनेक कशा प्रकारे होतो आणि एक कसा समजून घ्यायचा? तर सोपा आहे. या जीवनाच्या टप्प्यामध्ये, सध्याच्या या मनुष्य पर्यायीमध्ये बालपण, तरुणपण, वृद्धपण अशा अनेक अवस्था येतात. आणि पहा, या सर्व अवस्थांमध्ये आपण बदलत जातो, आपली ही स्थिती बदलत जाते, परिणामन घडत जातं. परंतु या सर्व अवस्था जरी बदलल्या तरी निश्चितच या सर्वांमध्ये अनुभूती घेणारा जो मी रूप शुद्धात्मा आहे, ज्याचं ज्ञान मीपणाने होतो, तो बदलत नाही, तो एकच राहतो. याचाच अर्थ आहे की एक रूप आत्मा. एक रूप म्हणजे एकपणा त्याच्यामध्ये आहे. अवस्थांचा भेद जरी दिसत असला तरी निश्चितच त्यांच्यामध्ये अनुभूती घेणारा आत्मा हा एकच आहे. जसं सोनं असेल आणि त्या सोन्याच्या समजा कंकण म्हणजे बांगड्या असतील आणि त्या आपण मोडल्या आणि त्याच्यापासून गळ्यातला हार तयार केला. पुन्हा हार पण मोडला आणि त्याच्यापासून अन्य कानातले कुंडल, कानातले तयार केले. मग अशा प्रकारे या सुवर्णाच्या अनेक अवस्था बदलल्या, अनेक दागिन्यांचे आकार बदलले. परंतु त्यामधला जो सुवर्णपणा आहे, त्याच्यामध्ये जो सोने रूप धातू आहे, तो बदलला का? नाही. सोने रूप धातू हा तोच राहिला. अवस्था भलेही बदलल्या परंतु त्यांच्यामधलं सुवर्णत्व ते तसंच आहे. आणि त्याचा जो दाम आहे, त्याची जी किंमत आहे, ती कोणत्याही प्रकारे कोणत्याही अवस्थेमध्ये असली तरी त्याची किंमत बदलत नाही, त्याचं मूल्य बदलत नाही. अगदी त्याचप्रमाणे हा आत्मा अनेक अवस्थांमध्ये जातो. एकाच पर्यायीमध्ये आपण बघतो अनेक अवस्था होतात, पण अनेक अवस्था झाल्या तरी तो एकच आहे. तो त्या अवस्थांमुळे खरोखर वस्तुरूपाने अनेक रूपांमध्ये बदललेला नाही. पहा ना, मी मुलगा आहे, मी पिता आहे, मी पती देखील आहे, मी अनेक नात्यांद्वारे बांधला गेलेला आहे, मी मित्र आहे, अशी अनेक नाती माझ्यासोबत जोडली गेलेली आहेत. पण काय या सर्व नात्यांमुळे मी अनेक झालो? मी म्हणजे पिता म्हणून वेगळा आहे, पती म्हणून वेगळा आहे, पुत्र म्हणून वेगळा आहे. काय माझ्यामध्ये 3 तुकडे झाले, 3 भाग झाले? निश्चितच नाही. अनेक नाती जरी असली तरी सुद्धा मी एकच आहे. त्याप्रमाणे येथे सांगतात की हा आत्मा एकाच पर्यायीमध्ये अनेक अवस्थांना प्राप्त होत असला तरी तो अनेक रूप झालेला नाही, तो अजूनही एक रूपच आहे. अगदी याचप्रमाणे एका अवस्थेमध्ये एक मनुष्य पर्यायीतला आपण बालपण, तरुणपण आणि वृद्धपण घेतलं, असंच आपण अनेक पर्यायींना सुद्धा घेऊ शकतो. सध्याची मनुष्य पर्याय आहे, काय माहिती मागची तिर्यंची पर्याय असेल, कदाचित पुढची देव पर्याय असेल, देवगतीतली अवस्था असेल. मग अशा ज्या अनेक गतींमधल्या
म्हणजे जन्म मरण जन्म मरण जन्म मरण करीत असताना या परिपाटीमध्ये सुद्धा जीवाने अनेक गतींमध्ये अनेक शरीर धारण केलेली आहेत, अनेक अवस्था धारण केलेल्या आहेत. पण म्हणून आत्मा या सर्व अवस्थांरूप परिणमित झाला म्हणून तो आत्मा अनेक रूप झाला असं नाही. तो आत्मा अजूनही एक रूपच आहे. आणि म्हणून येथे म्हणतात की या आत्म्याचं स्वरूप एक आहे. एकोहम, मी एक आहे. ओहो, या गोष्टीचं भान झालं असता निश्चितच या जीवाची पाप परिणती थांबते. म्हणजे ही मनुष्य पर्याय जगवण्यासाठी किंवा या मनुष्य पर्यायीमध्ये घर दुकान मकान सगळं संचालन करण्यासाठी जीव कोणत्याही प्रकारे कितीही पाप परिणतीला तयार होतो, कोणत्याही पाप कृत्याला तो धजावतो. परंतु जर हे समजलं की बाबा रे मी एक आहे म्हणजे या पर्यायीमध्ये पाप कमवणारा सुद्धा मीच आहे आणि कदाचित पुढच्या पर्यायीमध्ये त्या पापाला भोगण्याचा जेव्हा उदय येईल तेव्हा तो उदय आल्यानंतर पाप भोगणारा दुसरा कोणी असणार नाही, त्यावेळी सुद्धा तो मीच असणार आहे. हे जर लक्षात आलं की आता पाप करणारा सुद्धा मीच आणि त्या पापाचं फळ भोगणारा सुद्धा मीच, त्यावेळेला हे लक्षात येईल की बाबा रे हे पाप कृत्य करून मी माझ्याच पायावरती धोंडा मारत आहे किंवा मी मलाच रसातळाला पोचवत आहे. त्यामुळे हे एकपणाचं ज्ञान होणं अतिशय आवश्यक आहे. कित्येक वेळा पाहतो पापाचा उदय आला की जीव म्हणतो कोणत्या कर्माची फळं मी भोगतो आहे, मी असं काय कर्म केलं होतं. परंतु हे लक्षात घ्यायला पाहिजे की कर्म करणारा सुद्धा तोच आहे आणि त्या कर्मांची फळं भोगणारा सुद्धा तोच आहे. मग ज्याला कर्मांची फळं भोगायची नसतील त्यानं काय केलं पाहिजे? निश्चितच कर्म बांधतानाच त्याचा विचार करायला पाहिजे आणि कर्म बांधायला नको पाहिजे. कित्येक वेळा आपण बघतो कोणत्याही प्रकारच्या पापाचा उदय आला, कोणतीही प्रतिकूलता आली तर निश्चितच त्या प्रतिकूलतेतून बाहेर पडण्यासाठी जीव खूप कष्ट करतो, खूप हातपाय मारतो, खूप त्यासाठी प्रयत्नवंत होतो. परंतु हे लक्षात घेतलं पाहिजे की ते कर्मांचं फळ जे आपण भोगतो आहे ते निश्चितच दुसऱ्या कोणी केलेलं नाही आहे, ते आपणच केलेलं आहे. याद्वारे इथे सांगतात की हा आत्मा एक आहे आणि म्हणून याद्वारे जीवाचं एक अद्भुत वैशिष्ट्य सांगतात की या सर्व पर्यायींमध्ये अनुस्यूत असणारा, या सर्व पर्यायींमध्ये अन्वित असणारा जो पदार्थ आहे तो खऱ्या अर्थानं काय आहे तर आत्मा आहे. असंच सर्व वस्तूंबाबतीत घटित होतं. हे एकाच आत्मपदार्थांबाबतीत घटित होतं असं नाही, तर प्रत्येक द्रव्याच्या भूतकाळातल्या अनंत, वर्तमान काळातली एक आणि भविष्य काळातल्या अनंत अशा अनंत पर्यायी होतच असतात. पर्यायी म्हणजे अवस्था. प्रत्येक द्रव्य प्रत्येक समयामध्ये प्रत्येक अवस्थेनुरूप बदलतच जात असतं. मग यावेळी लक्षात येतं की जर प्रत्येक द्रव्य प्रत्येक समयाला अवस्था रूप बदलत जात असेल तर मग काय द्रव्य तेवढ्या प्रमाणात वाढतं? काय त्या जितक्या पर्यायी झाल्या तेवढे द्रव्याचे तुकडे झाले? निश्चितच नाही. अवस्था जरी भिन्न भिन्न होत असल्या तरी त्या अवस्थांमुळे ते द्रव्य भिन्न भिन्न होत नाही, ते द्रव्य एकच राहतं. जसं जन्मापासून मरेपर्यंत आपण स्वतःला मी रूपाने अनुभवतो, भलेही अवस्था कितीही झाल्या तरी. लहान मुलांना शाळेत शिकवलं जातं ना किंवा आपल्यालाही हे सर्व ठाऊक आहे की पाणी जे आहे ते सध्या लिक्विड अवस्थेमध्ये म्हणजे द्रव रूपामध्ये असतं, परंतु त्याला जर आपण गरम करायला लागलो, त्याला उष्णता दिली तर त्याची वाफ होते. 100 डिग्री सेंटीग्रेडला ते उकळतं आणि त्याची वाफ होते. मग त्याच वाफेला आपण पुन्हा थंड केलं, खूप थंड केलं, खूप थंड केलं, अति थंड केलं तर मग काय होतं? 0 डिग्रीला ते बर्फ बनतं. मग आता ते स्थायू रूप आहे, जी वाफ आहे ती वायू रूप आहे आणि जे लिक्विड द्रव रूप आहे ते पाणी आहे. मग या 3 अवस्था वेगवेगळ्या झाल्या म्हणून काय पाणी 3 प्रकारचं झालं का? की पाणी एकच आहे? पाणी जे आहे H2O तो एकच आहे, फक्त त्याच्या अवस्था वेगवेगळ्या आहेत. अगदी त्याचप्रमाणे येथे अनेक अवस्थांरूपाने बदलणारा आत्मा सुद्धा त्या अवस्थांच्यामुळे अनेक रूप झालेला नाही, तो एक रूपच आहे याची पहिल्यांदा श्रद्धा करवितात. आणि मग सांगतात की बाबरे ज्याचं तुला ध्यान करायचं आहे तो एक रूप आहे याचा पहिल्यांदा विश्वास कर, म्हणजे अनेक रूप अवस्थांवरचं तुझं लक्ष हटून जाईल.
म्हणजे तू म्हणतोस पूर्वी मी खूप गरीब होतो, आता मी खूप कष्ट केले, आता माझे जरा चांगले दिवस आलेत, आता मी खूप राबतो आहे, मी आता धनवान झालो आहे. मग आता तू स्वतःला अनेक रूप केलंस, पूर्वी दरिद्री आणि आता धनवान, पूर्वी बालक आता तरुण, किंवा पूर्वी तरुण आता वृद्ध. असा जो अनेकपणा आहे तो तुझ्या चिंतनाचा विषय बनता कामा नये. तू सदाकाळ स्वतःला एक रूप मानलंस तरच तुला त्या एक रूप आत्म्याचा अनुभव साक्षात्काराच्या वेळेला किंवा अनुभवाच्या वेळेला होऊ शकतो. आणि म्हणूनच येथे अनेक पर्यायींमध्ये अनुस्यूत असलेला, अनुस्यूत म्हणजे बांधला गेलेला, एक रूप असणारा असा जो पदार्थ आहे तो पहिल्यांदा त्याच्याकडे आपली दृष्टी गेली पाहिजे. हे या एक विशेषणाद्वारे येथे श्री पूज्यपाद स्वामी आपल्याला सांगतात. हेच आपण मागच्या श्लोकामध्ये पाहिलं होतं, आत्मा आत्म्याला आत्म्याद्वारे आत्म्यामध्येच जाणतो. त्यावेळी सुद्धा आपण पाहिलं होतं की जर हे सगळे एकामध्येच घडत असेल तर मग संबंध कसा सांगणार, कोणता संबंध असायचं काही कारणच नाही, कारण हे एकाच द्रव्यामध्ये घडतं. याचाच अर्थ काय की आत्म्यामध्ये जे षटकारक सांगितले जातात ते अभेद षटकारक, अभेद रूपाने पाहिले तर एक द्रव्यच आहे, कोणत्याही परद्रव्याची तेथे गोष्टच येत नाही. आणि म्हणून येथे हा आत्मा खऱ्या अर्थाने एक रूप आहे असं पहिल्या विशेषणाद्वारे स्पष्ट करतात. दुसरं विशेषण सांगतात अहम निर्ममः, मी ममता रहित आहे, मी मोह रहित आहे. ऐकायला आश्चर्य वाटतं ना, एवढे मोह आपण बाळगून सुद्धा येथे आचार्य म्हणतात की आपण मोह रहित आहोत. पटतंय आपल्याला हे? म्हणजे घराचा मोह आहे, कुटुंबियांचा मोह आहे, वस्त्रांचा मोह आहे, कशाचा मोह नाही, सगळ्याचा मोह आहे. पण इथे म्हणतात अहम निर्ममः. आश्चर्य आहे बाबा रे, हेच समजून घेण्याचं तथ्य आहे, हाच सिद्धांत मूळ आहे की सध्या जरी आमची ही मोहरूप अवस्था दिसत असली तरी येथे पूज्यपाद स्वामी सांगतात तुझं मूळ स्वरूप हे मोहाने रहितच आहे. मूळ स्वरूप म्हणजे आपला मूळ स्वभाव, भलेही तो आता पर्यायींमध्ये अवस्थेमध्ये प्रकट नाहीये, पण प्रकट नसला म्हणून आमचा स्वभाव सुद्धा आमच्या प्रकट अवस्थेप्रमाणे मोही होऊन गेलाय असं नाही. काय सांगितलं? एक असतो द्रव्य स्वभाव आणि एक असतो पर्याय स्वभाव. एक असतो द्रव्य स्वभाव म्हणजे एक असते आपली अनादि अनंत एक रूप स्थिती, आणि दुसरी असते सध्याची वर्तमान रूप अवस्था. म्हणजे एक असते परिस्थिती आणि एक असते वस्तुस्थिती. वस्तुस्थिती की जी कधी बदलत नाही, आणि परिस्थिती की जी तात्पुरती उपस्थित झालेली आहे, तात्पुरती अवस्था आहे. कसं समजावून सांगू? असं समजावून घेता येईल आपल्याला की जे पाणी आहे ते शीतल स्वभावी आहे, म्हणजे त्याचा स्वभाव थंड आहे. खरं आहे ना, पाण्याचा स्वभाव शीतल आहे ना, पण समजा आपण त्याला उष्णता द्यायला सुरुवात केली, ते आगीच्या संपर्कात आणलं, अग्नीवरती ठेवलं तर काय होणार? तर ते पाणी उकळतं आणि काय होतं? गरम होतं. मग पाण्याचा स्वभाव शीतल आहे आणि सध्या ते गरम झालेलं आहे, मग त्याच्यामध्ये उष्णता निर्माण झाली आहे, ते उष्ण झालेलं आहे. मग त्याचा शीतल स्वभाव आहे की नाही? काय शीतल स्वभाव त्या पाण्याचा संपून गेला आहे? तर निश्चितच आपल्याला वाटतं की शीतल स्वभाव त्याचा संपला. असं नाही. तेच गरम पाणी जर अग्नीवरती ओतलं, आग लागल्यानंतर त्याच्यावरती गरम पाणी ओतलं तर काय ते गरम पाणी गरम असल्यामुळे त्या आगीला भडकवतं, काय आगीला विझवूनच टाकतं? निश्चितच ते गरम पाणी सुद्धा आगीला विझवण्याचंच काम करतं. यावरून लक्षात येतं की पाण्याला उष्णता दिली असली, गरम केलं असलं तरी सुद्धा त्या पाण्याने अग्नीचा विरोधी जो आपला शीतल स्वभाव, त्या शीतल स्वभावाला अजूनही सोडलेलं नाही. म्हणजे पाण्याचा जो मूळ स्वभाव आहे तो शीतलच आहे, परंतु सध्या त्याची जी अवस्था आहे ती गरम झालेली आहे, ती उष्ण रूप आहे, ती स्वभावाला विरोधी आहे, किंवा जसा स्वभाव आहे त्याच्या विपरीत अवस्था आहे. परंतु म्हणून त्याचा स्वभाव नष्ट झाला असं अजिबात नाही. अगदी त्याचप्रमाणे येथे जीवाचा स्वभाव सुद्धा आत्ता मोहाने सहित दिसत असला त्या गरम पाण्याप्रमाणे, तरी त्या जीवाने स्वतःचा आपला निर्मम स्वभाव, मोहरहित स्वभाव, निर्मोह स्वभाव अजूनही सोडलेला नाही. जसं त्या पाण्याने गरम होऊन सुद्धा अग्नीचा विरोधी शीतल स्वभाव सोडलेला नाही.
कदाचित आपल्याला उदाहरणाद्वारे निश्चित समजलं असेल. या दोन्हींमधला फरक वस्तुस्थिती ही आहे की जीवाचा स्वभाव मोहरहित आहे आणि परिस्थिती ही आहे, सध्याची अवस्था ही आहे की त्या जीवाच्या दशेमध्ये, अवस्थेमध्ये, पर्यायीमध्ये, हालतमध्ये तो मोह त्याला तात्पुरता लागलेला दिसून येतो. मग आता काय करायचं आहे? दुःख कशामुळे आहे? दुःख त्या पर्यायीमध्ये त्या मोहाने युक्त झाल्यामुळे आहे. मग काय करायला पाहिजे? निश्चितच निर्ममत्वम विचिंतयेत, त्या मोहाला दूर करायचं आहे. मग जिथे मोह विद्यमान आहे, जिथे मोह युक्त आहे, मोहाचं अस्तित्व आहे, अशा पर्यायीलाच पाहत राहिलो, अवस्थेलाच पाहत राहिलो तर मोह हटणार नाही. उलट जिथे मोह नाही अशा मोहरहित स्वभावाकडे दृष्टी केली तर निश्चितच पर्यायी मधला मोह सुद्धा नष्ट होणारा आहे. हे तत्वज्ञान येथे पूज्यपाद स्वामी सांगतात. ऐकायला खूप छान वाटतं, परंतु हे सत्य आहे कशावरून? हे सत्य आहे यावरून कारण अनंत जीवात्म्यांनी, अरिहंत आणि सिद्ध परमात्म्यांनी आपल्या त्या पर्यायीतल्या मोहाला संपूर्णरित्या क्षय करून टाकलेला आहे आणि स्वतःला पूर्ण वीतरागमय बनवून टाकलेला आहे. याच्यावरून हे लक्षात येतं की त्यांच्या अवस्थेमध्ये, ऐका हो, याच्यावरून लक्षात येतं की त्यांच्या पर्यायी मधला मोह सर्वथा नष्ट झाला. तो नष्ट झाला याच्यावरून लक्षात येतं की त्यांच्या स्वभावामध्ये मोह नव्हता, मोहरहित स्वभाव होता, म्हणून तो पर्यायीमध्ये प्रकट होऊ शकला. जर स्वभावामध्येच मोहयुक्तपणा असता तर तो पर्यायीमधून सुद्धा कधीही गेला नसता. म्हणजे स्वभाव निर्मोह होता म्हणून त्या स्वभावाच्या आश्रयाने पर्याय सुद्धा निर्मोही होऊ शकली. जर स्वभावच मोहसहित असता तर पर्याय सुद्धा मोहयुक्तच राहिली असती. कितीही पुरुषार्थ केला असता तरी ती अवस्था मोहाने रहित होऊ शकली नसती. यावरून लक्षात येतं पुरुषार्थ केल्यानंतर पर्यायीतला मोह नष्ट होतो. यावरून लक्षात येतं की स्वभाव हा निर्मोह स्वभावीच असला पाहिजे. अद्भुत आहे, खूप सुंदर आहे. म्हणजे त्या खाणीतला सुवर्ण पत्थर आपण बघितलं होतं ना दुसऱ्या त्या श्लोकामध्ये, की जसा तो खाणीतला सुवर्ण पत्थर, सुवर्ण पाषाण, त्याला अग्नीमध्ये तापवल्यानंतर, त्याला ठोकल्यानंतर जसा त्याच्यातली किट्ट कालिमा, त्याच्यातला असणारा अशुद्धांश, माती, अशुद्ध द्रव्य जळून जातात आणि मग शुद्ध निखालस परिपूर्ण 24 कॅरेटचं सोनं शुद्धरित्या प्रकट होतं. मग ते शुद्धरित्या प्रकट होतं याचा अर्थ त्या सुवर्ण पाषाणामध्ये सुद्धा ते सोनं होतच. तो स्वभाव, हा जो प्रकट झालेलं सोनं आहे त्या सोन्याची शुद्धता ती त्या सुवर्ण पाषाणामध्ये सुद्धा होतीच, फक्त व्यक्त नव्हती, शक्ती रूपाने होती. जर त्या सुवर्ण पाषाणामध्ये, त्या खनिजातल्या त्या दगडामध्ये जर ती शुद्धता नसती तर ती पर्यायीमध्ये प्रकट सुद्धा झाली नसती. निश्चितच आपल्याला लक्षात आलं असेल. याच पद्धतीने येथे सांगतात की हा आत्मा, तुम्ही आणि मी सुद्धा, आपला स्वभाव सुद्धा असाच भगवंताप्रमाणे निर्मोह स्वरूप आहे आणि म्हणूनच अशा निर्मोह स्वभावाचं ध्यान केलं असता आपल्या पर्यायीमध्ये सुद्धा ती निर्ममता, तो निर्मोहीपणा, ती वीतरागता प्रकट झाल्याशिवाय राहत नाही. असं हे दुसरं विशेषण आहे. किती आश्चर्य आहे की पाणी पिल्यानंतर तहान भागते, भोजन केल्यानंतर भूक भागते, याच्यावरती आपला विश्वास आहे. औषध खाल्ल्यानंतर आपला रोग बरा होतो याच्यावरती आपला विश्वास आहे. म्हणजे त्या पाण्यावरती विश्वास आहे, त्या भोजनावरती विश्वास आहे, त्या औषधावर विश्वास आहे की त्या विश्वासाद्वारे आपण तहान भागवतो, भूक भागवतो, रोग बरा करतो. परंतु आपला जो ह्या परपदार्थांच्या स्वभावावर विश्वास आहे, परंतु आपला हा निर्मोह स्वभाव आपल्याला तीर्थंकर परमात्मा सांगतात की बाबा तुझा स्वभाव निर्मोह स्वरूप आहे. त्या निर्मोह स्वभावाचा आपल्याला विश्वास नाही आणि तो विश्वास नसणं याचंच नाव मिथ्यात्व आहे आणि हेच संसाराचं मूळ कारण आहे. म्हणजे जसे तीर्थंकर परमात्मा सांगतात त्याप्रमाणे मी सुद्धा निर्मोह स्वभावीच आहे असा निर्णय करणं, असा निश्चय करणं, याचं नाव सम्यक दर्शन.
आणि मग या निश्चयाद्वारे पर्यायीतला राग भाव सुद्धा हळूहळू कमी करत जाणं, नष्ट करत जाणं, याचं नाव सम्यक चारित्र्य. हो, आम्ही पर्यायीतल्या राग भावाला, सगळ्या विकारांना, षड्रिपूंना नष्ट करायला तर उठलेलो आहोत, परंतु हा निर्णय करायला तयार नाही की आमचा स्वभाव पहिल्यांदा यांच्यापासून रहित आहे. म्हणजे आम्ही सम्यक दर्शनाच्या प्राप्तीशिवायच सम्यक चारित्र्याच्या प्राप्तीला प्रयत्न करतो आहोत, जो की कदापिही सफळ होणारा नाही. आणि म्हणून इथे पहिल्यांदा म्हणतात, तू स्वतःच्या स्वरूपाचा निर्णय कर. तू कसा आहेस? तर पहिल्या म्हणतात, मी एक आहे. या पर्यायींच्या द्वारे जरी भिन्न भिन्नपणाला, अनेकपणाला, खंडखंडपणाला प्राप्त झाल्यासारखा दिसत असलो तरी मी एक स्वभावी आहे. दुसरं सांगतात, मी निर्मोह स्वभावी आहे. जरी माझी सध्याची हालत अशी सगळी कुटुंब कबिल्यात राहताना दिसत असली, या पत्नी आणि मुलाबाळांच्या मोहाने युक्त दिसत असली, या परिग्रहाशी मोह माझा दिसत असला, तरी माझा मूळचा स्वभाव असा नाही आहे. माझा स्वभाव हा भगवंताप्रमाणे निर्मोह स्वभावी आहे. पहिल्यांदा याचा निर्णय होणं गरजेचं आहे. मग जे नाही आहे त्याचा निर्णय करायचा का? सध्या मी निर्मोही नाही आहे तरी सुद्धा स्वतःला निर्मोह मानायचं का? यासाठीच सांगितलं होतं, एक असते वस्तुस्थिती, एक असते परिस्थिती, एक असतो द्रव्य स्वभाव आणि एक असतो पर्याय स्वभाव. येथे म्हणतात, पहिल्यांदा स्वतःच्या शाश्वत त्रिकाली एक रूपाने राहणाऱ्या, कधीही न बदलणाऱ्या स्वतःच्या द्रव्य स्वभावाचा निर्णय कर. मी म्हणजे कोण? मी हा अनादि अनंत राहणारा, मी हा कधीही न मरणारा, मी हा कधीही न जन्मणारा, मी असा हा अनादि अनंत ध्रुव, मोहाने रहित, वीतराग स्वरूप, इच्छांनी रहित असा परम पदार्थ आहे. पहिल्यांदा याचा तू विश्वास कर. या विश्वासाचं नाव सम्यक दर्शन आहे. हो, अशा कुठल्या व्यक्तीला पाहिलंय तुम्ही की जो सुरीला धार आहे की नाही पाहण्यासाठी आपल्याच हातावरती चालवतो सुरीला? असं कधी पाहिलंय? कुणीच नाही. कोण असा शहाणा असेल की जो आपल्याच हाताने आपल्याच हातावर सुरा चालवेल? कुणीही नाही. परंतु आपण सर्वजण या अज्ञानामुळे अशा या निर्मोह स्वभावी आत्म्याला जाणून न घेता हर समयाला, प्रत्येक समयाला आपल्या अज्ञानाद्वारे स्वतःला मोहमय अनुभवून वास्तवामध्ये संसार चक्रामध्ये भटकवण्याचे कार्य करीत आहोत. त्यामुळे येथे म्हणतात, पहिला निर्णय झाला पाहिजे तो आपल्या स्वभावाचा, आणि तो स्वभाव आहे एक रूप, तो स्वभाव आहे निर्मोह स्वरूप. ठीक आहे. तिसरं विशेषण सांगतात, शुद्ध स्वभावी. शुद्ध स्वभाव, मी कसा आहे? एक आहे, निर्मोह स्वरूप आहे आणि शुद्ध आहे. शुद्ध आहे. शुद्ध कशाला म्हणतात? आपल्याला ठाऊक नाही का शुद्ध कशाला म्हणतात? शुद्धचा सरळ सरळ अर्थ, साधा सोपा व्यवहार्य अर्थ होतो भेसळीने रहित. भेसळ नको. हे दूध शुद्ध आहे म्हणजे काय आहे? या दुधामध्ये पाणी मिसळलेलं नाही. जर दूध शुद्ध आहे, त्याला अशुद्ध करायचं असेल तर काय होणार? तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी मिसळा, म्हणजे आपोआप काय होऊन जाईल? दुधामध्ये पाण्याची भेसळ होईल आणि त्यामुळे त्याची शुद्धता राहणार नाही. म्हणजे दूध अशुद्ध झालं. कशामुळे? पाण्याच्या भेसळीमुळे. काय खरोखर पाणी मिसळल्याने दूध अशुद्ध होतं? निश्चितच होतं. पण त्यासोबत असाही आपण विचार केला पाहिजे की जसं दुधामध्ये पाणी मिसळल्याने दूध अशुद्ध होतं, तसं पाण्यामध्ये दूध मिसळल्याने पाणी पण अशुद्ध होतं. नाही लक्षात आलं? एक पाणी आहे, पाणी खूप शुद्ध आहे, म्हणजे प्युअर पाणी आहे, प्युअर, एकदम प्युअर. आता त्या पाण्यामध्ये आपण थोडंसं दूध ओतलं. आता काय झालं? पाणी शुद्ध राहिलं काय अशुद्ध राहिलं? अशुद्ध झालं. तुम्ही म्हणाल नाही अशुद्ध कसं? त्याच्यामध्ये तो दूध ओतलंय आम्ही, त्याच्यापेक्षा चांगला पदार्थ. चांगला असो वाईट असो, प्रश्न इथे आहे त्या पाण्याची शुद्धता तीच राहिली की बिघडली? निश्चितच आपलं उत्तर येईल की ती बिघडलेली आहे. आता ते प्युअर म्हणजे शुद्ध पाणी राहिलेलं नाही. म्हणजे शुद्धाशुद्धतेचा निर्णय आपण कशाद्वारे करतो? जर ती वस्तू त्यानेच युक्त असेल, त्याला दुसऱ्याशी संपर्क झाला नसेल तर ती शुद्ध, आणि दुसऱ्याशी संपर्क झाला तर त्याचं नाव अशुद्ध. किती आश्चर्य! अगदी त्याचप्रमाणे हा आत्मा शुद्ध आहे, मी शुद्ध आहे. याचा अर्थ काय झाला? की मला कोणत्याही परद्रव्याचा संयोग नाही आहे. माझा जो स्वभाव आहे तो अशा परद्रव्याच्या संयोगाने रहित आहे.
म्हणूनच माझा स्वभाव शुद्ध आहे. म्हणजे माझ्यामध्ये या शरीराने प्रवेश केलेला नाही. भलेही हा आत्मा आणि हे शरीर तात्पुरतं या पर्यायी पुरतं एका क्षेत्रामध्ये राहिल्यासारखं भासतं. हे एक क्षेत्रावगाही आहेत, एकाच ठिकाणी राहतात, परंतु एकाच ठिकाणी राहून सुद्धा वास्तवामध्ये ह्या आत्मा आणि हे शरीर हे एक स्वभावी एक रूप झालेले नाहीत. अजूनही आत्मा शरीरापासून भिन्नच आहे आणि शरीर सुद्धा आत्म्यापासून भिन्नच आहे. असा हा आत्मा द्रव्यकर्म, भावकर्म आणि नो कर्म. द्रव्यकर्म म्हणजे ज्ञानावरणादी घाती अघाती 8 कर्म. भावकर्म म्हणजे क्रोध, मान, माया, लोभ हे सगळे विकारी भाव. आणि नो कर्म म्हणजे शरीर. हे सर्व कर्म त्रिविध कर्म म्हणतात. 3 प्रकारचे कर्म. या 3ही प्रकारच्या कर्मांनी जर आत्मा युक्त झाला तर तो अशुद्ध, आणि जर युक्त झाला नाही तर तो शुद्ध. मग शरीर आणि आत्मा मिसळलेले आहेत पर्यायीमध्ये. शरीर आणि हे कर्म आणि आत्मा बांधले गेलेले आहेत पर्याय दृष्टीने. आणि हे क्रोध, मान, माया, लोभ सुद्धा आत्म्यामध्येच उत्पन्न होतात अवस्थांच्या अपेक्षेने. पण मगाशी चर्चा केल्याप्रमाणे जर द्रव्य स्वभाव पाहिला, त्या वस्तूचा मूळ स्वभाव पाहिला, तर तो अजूनही या कर्ममळांनी लिप्त झालेलाच नाही, किंबहुना होऊच शकत नाही. असं जे या वस्तूचं मूळ स्वरूप जे की दिसत नाही, परंतु ती शक्ती, तो स्वभाव त्या वस्तूमध्ये पडून आहे, याच्यावरून लक्षात येतं की हा आत्मा अजूनही शुद्धच आहे. जसं पावसाळ्यामध्ये नळाला पाणी आलं, परंतु ते खूप घाण आलं, मातकट आलं, मातीनं भरलेलं गढूळ पाणी आलं. मग काय करायचं? दुसरं पाणी नाही आहे आपल्याकडे, तेच पाणी आहे. तर मग काय करतो आपण? काही नाही, प्रत्येकाच्या घरी ते फिल्टर्स बसवलेले आहेत, काही ना काहीतरी सिस्टीम बसवलेली आहे. बस त्याच्यामध्ये पाणी जातं आणि ते शुद्ध होऊन येतं. मग अशुद्ध पाणी, अशुद्धता बाजूला केली जाते आणि शुद्ध पाणी आपण ग्रहण करतो. याच्यावरून काय लक्षात येतं की ते जे नळाला आलेलं पाणी आहे, की जे डोळ्यांना आपल्याला अतिशय गढूळ, मातकट, अशुद्ध दिसतं आहे, ते सर्वथा अशुद्ध नाहीये. त्याची अवस्था अशुद्ध आहे, परंतु अजूनही त्या पाण्याचा शुद्ध स्वभाव संपलेला नाहीये, नष्ट झालेला नाहीये. म्हणून तर त्याची शुद्धीकरण करून आपण शुद्ध पाणी मिळवू शकतो. जर ते पाणी सर्वथाच अशुद्ध झालं असतं तर कितीही प्रयत्न करून सुद्धा आपल्याला ते शुद्ध करता आलं नसतं. ज्या अर्थी ते पाणी शुद्ध करता येतं, त्या अर्थी त्या पाण्यामध्ये अजूनही शुद्ध स्वभाव बाकी होता. तोच पाण्याचा शुद्ध स्वभाव जसा आपण उदाहरणामध्ये पाहिला, तसाच हा आत्मा सुद्धा खऱ्या अर्थानं शुद्धच आहे. अजूनही त्याच्या स्वरूपामध्ये, त्याच्या स्वभावामध्ये कोणत्याही प्रकारच्या या कर्मांचा संसर्ग झालेलाच नाही, किंबहुना होऊच शकत नाही. अशी अद्भुत महिमा या स्वतःच्या आत्मपदार्थाची आहे, असं संपूर्ण जिनवाणी, संपूर्ण जिनशास्त्र आपल्याला याची महिमा सांगत आहे. पहा किती सुंदर आहे की एखाद्याचा महाल असेल, एखाद्याचा राजवाडा असेल, खूप श्रीमंतांचं मोठं घर असेल आणि आमचं त्या मानानं साधं सुद्धा घर असेल, तरी सुद्धा आपला मोह, आपल्याला आपलं येणं जाणं, आपली प्रीती, आपली आसक्ती कशाची असते? भलेही आपल्याला आश्चर्य वाटतं, त्यांचं घर आवडतं, परंतु आसक्ती, आपली नाळ कशाशी जोडलेली असते? त्यांच्या घराशी काय आपल्या घराशी? आम्ही म्हणतो कसंही असलं तरी ते आमचं घर आहे आणि त्यामुळे आपल्याला त्या घराची ओढ वाटते, ना की त्या राजवाड्याची किंवा त्या फार मोठ्या घराची, कारण त्याच्यामध्ये आपल्याला आपलेपणा वाटत नाही. पहा ना किती विशेष आहे. इथे तर म्हणतात की ज्या आत्म्याची आपल्याला महिमा आणतायत तो आपल्या घरासारखा साधा सुद्धा सामान्य पदार्थ नाही आहे. अनंत केवल ज्ञानी भगवंतांना सुद्धा विस्मय वाटावा, अनंत केवल ज्ञानी भगवंतांना सुद्धा ज्याचा पार सापडू नये, ज्याची सीमा येऊ नये, ज्याचा अंत मिळू नये, असा अनंत सामर्थ्य संपन्न असा हा शुद्ध आत्मा, अशी अद्भुत वस्तू, ते आपलं खरं वास्तविक घर आहे. आणि तो शुद्ध स्वभाव, तो निर्मोही स्वभाव, तो एक स्वभाव, असे अनंत गुणरत्न ज्याच्यामध्ये पडून आहेत, असा हा शुद्ध स्वभावी आत्मा, ते खऱ्या अर्थानं महिमामय आपलं वास्तविक घर आहे. परंतु आश्चर्य या गोष्टीचं की अशा घरामध्ये आपण प्रवेश करत नाही आणि दुसऱ्यांच्या घरामध्ये ते आपल्याला प्रवेश करू देत नाहीत.
आपल्या घरामध्ये आपण प्रवेश करत नाही आणि परद्रव्यामध्ये परद्रव्य आपल्याला प्रवेश करू देत नाही आणि म्हणून मग आपण अशरण होतो. आपल्याला कोणाचीच शरण राहत नाही. परद्रव्य आपला हस्तक्षेप स्वीकार करत नाही आणि निजद्रव्यामध्ये आपण स्वतःहून जात नाही. मग ना घर का ना घाट का, ज्याला स्वतःचंही निज घर नाही आणि परद्रव्य ज्यांना आपल्या घरात घेत नाही, अशा वेळेला संसार परिभ्रमणाशिवाय, भटकंतीशिवाय, भटकण्याशिवाय आम्हाला कोणताही पर्याय राहत नाही. आणि म्हणून तर हम तो कब हुन निज घर आये असं म्हणावं लागतं. आणि म्हणून या आपल्या घराचा पत्ता काय आहे, आपलं घर आहे कसं, आपला स्वभाव आहे कसा, याचं वर्णन या श्लोकाद्वारे येथे पूज्यपाद स्वामी करतात. पुढे म्हणतात, शुद्ध झाल्यानंतर ज्ञानी. खूप सुंदर विशेषण आहे की मी कसा आहे, एक आहे, निर्मोह स्वभावी आहे, त्यानंतर शुद्ध आहे, त्यासोबत मी ज्ञानी आहे. ज्ञानी, ज्ञानाने युक्त आहे. ज्ञान दर्शन माझा स्वभाव आहे. जाणणं पाहणं ही माझी शक्ती आहे. कोणत्याही परपदार्थांमध्ये, पुद्गलामध्ये अशी जाणण्या पाहण्याची सामर्थ्य नाही, चैतन्यपणा नाही. तुम्ही म्हणाल की पुद्गलामध्ये नसेल परंतु दुसऱ्या जीवांमध्ये तरी ज्ञान दर्शन आहे की नाही, भगवान महावीरांमध्ये ज्ञान दर्शन आहे की नाही, तुम्ही ऐकता आहात सर्वजण, तुमच्यामध्ये ज्ञान दर्शन आहे की नाही, आहे. परंतु माझं ज्ञान दर्शन नाही. माझं ज्ञान दर्शन फक्त माझ्यामध्येच आहे. माझा ज्ञान स्वभाव माझ्यामध्येच आहे. तो महावीर भगवंतांमध्ये पण नाही. महावीर भगवंतांकडे ज्ञान दर्शन आहे ते त्यांचं आहे, ते माझं नाही. आणि जे माझं ज्ञान दर्शन आहे ते त्यांचं नाही, किंबहुना तुमचंही नाही. मग येथे म्हणतात की असा ज्ञान स्वभावी मी एकच आहे. या विश्वामध्ये, ऐका काळजीपूर्वक, या विश्वामध्ये ज्ञानी किती? तसं पाहायला गेलं तर सगळे जीव ज्ञानी आहेत. परंतु तत्व अपेक्षेने विचार केला तर या विश्वामध्ये एकच ज्ञानी आहे, तो म्हणजे मी. माझं ज्ञान ज्याच्यामध्ये सापडेल तो ज्ञानी. मग माझं ज्ञान कोणामध्ये सापडतं? फक्त माझ्यामध्ये. मग ज्ञानी किती झाले या विश्वात? मी एकटाच. मग तुम्ही म्हणाल नाही असं कसं म्हणता, बाकीच्या जीवांवरती अन्याय झाला. नाही, द्रव्य अपेक्षेने, म्हणून मी व्यवस्थित ऐका म्हटलं, द्रव्य अपेक्षेने सगळेच जीव द्रव्य ज्ञानी आहेत, सगळेच जीवात्मे ज्ञानी आहेत, कारण सगळेच जाणतात. परंतु मी इथे म्हणतो आहे तत्व अपेक्षेने, अपेक्षा बदललेली आहे. तत्व अपेक्षेने, तत्व म्हणजे काय की ज्याचा जो स्वभाव, मग माझा जो स्वभाव, ज्ञान स्वभाव, तो ज्याच्यामध्ये सापडेल तो ज्ञानी. ही अपेक्षा लावा, ही व्याख्या लावा, ही कसोटी लावा, मग आपल्या लक्षात येईल की माझं ज्ञान फक्त माझ्यामध्ये आहे आणि म्हणून या विश्वामध्ये ज्ञानी फक्त मीच एकटा आहे. माझ्या अपेक्षेने आपण सर्वजण ज्ञानाने रहित आहात. मग तुम्ही म्हणाल आमचं ज्ञान आमच्याजवळ आहे. मग तुमच्या अपेक्षेने माझ्यामध्ये ज्ञान नाही, तुमच्या अपेक्षेने तुम्हीच ज्ञानी, तुमच्या अपेक्षेने तुमचं ज्ञान माझ्यामध्ये नसल्यामुळे माझ्यामध्ये ज्ञान नाही, माझ्यामध्ये अज्ञान, असा भाग आहे. ही तत्व अपेक्षा आहे. ही तत्व अपेक्षा सापडल्याशिवाय सम्यक दर्शन होऊ शकत नाही. तुम्ही म्हणाल असं कसं? तत्वार्थ श्रद्धानम सम्यक दर्शनम. द्रव्यार्थ श्रद्धानम म्हटलं नाही, द्रव्य व्यवस्थेचं श्रद्धान केल्यानं कोणालाही सम्यक दर्शन होत नाही. जी उपद्गल, धर्म, अधर्म, आकाश, काल, आम्ही सगळे द्रव्य जाणले, त्यांच्या व्याख्या जाणल्या, त्यांची लक्षणं जाणली, त्यांचे सामान्य गुण जाणले, त्यांचे विशेष गुण जाणले. बाबा रे, केवळ ज्ञान वाढवतो आहेस, तुला श्रद्धान सम्यक दर्शन कदापिही प्राप्त होणार नाही. कारण द्रव्य श्रद्धानम सम्यक दर्शनम नाही सांगितलं, तत्वार्थ श्रद्धानम सम्यक दर्शनम. तत्वांचं श्रद्धान होणं गरजेचं आहे आणि ते तत्व मी सांगतो आहे, आचार्य सांगताहेत की बाबा रे, तुझं ज्ञान ज्याच्यामध्ये सापडलेल तो ज्ञानी. मग लक्षात येईल की अहम ज्ञानी, मी ज्ञानी आहे. काय आहे ज्ञानाचा अद्भुत स्वभाव? जाणणं आणि पाहणं हा ज्ञानाचा स्वभाव आहे. कधी कल्पना केली आहे की आपल्या जीवद्रव्यामध्ये जर हा ज्ञान गुण नसता तर काय झालं असतं? काय झालं असतं? आपण ना स्वतःला जाणू शकलो असतो, ना परपदार्थांना जाणू शकलो असतो. आपल्यामध्ये दर्शन, चारित्र्य, सुख असे अस्तित्व, वस्तुत्व, द्रव्यत्व, प्रमेयत्व, प्रदेशत्व, अगुरुलघुत्व असे जे अनंत गुण आहेत, ते अनंत गुण आम्ही कधी जाणूच शकलो नसतो. कारण या अनंत गुणांना जाणण्याचं सामर्थ्य सुद्धा ज्ञानामध्येच आहे. कारण जाणणं हे कामच ज्ञानाचं आहे
आणि जर ज्ञान नसता, ज्ञान गुण नसता, तर आम्ही ना आमच्या द्रव्याला जाणू शकलो असतो, आमच्या गुणांना जाणू शकलो असतो, आमच्या पर्यायींना जाणू शकलो असतो, ना परपदार्थांना जाणू शकलो असतो. आपण सुद्धा जड झालो असतो. उद्गल धर्म अधर्म आकाश काल द्रव्याप्रमाणे झालो असतो. हे ज्ञानच असं अद्भुत रसायन आहे, अद्भुत गुण आहे की ज्याच्यामुळे आपण स्व आणि पराला जाणू शकतो. स्वपर प्रकाशक शक्तीने आपण युक्त होतो. आणि या ज्ञानालाच आत्म्याचं लक्षण म्हटलेलं आहे. म्हणजे अनेक मिसळलेल्या पदार्थांमधून एखादी गोष्ट वेगळी करायची असेल तर आपल्याला काय लागतं? लक्षण. 5-50 लोक बसले असतील, त्यामधल्या एका माणसाला बोलवायचं असेल तर लहान मुलाला सांगतो, ते बघ ते टोपीवाले आहेत ना त्यांना बोलव, किंवा ते काठी धरून बसलेत ना त्या काठीवाल्या आजोबांना घेऊन ये. मग त्यावेळी ती टोपी किंवा ती काठी, त्यावेळी त्यांचं काय होते? लक्षण होते. आणि त्या अनेक लोकांमधून त्या व्यक्तीला त्या लक्षणाद्वारे आपण वेगळं करू शकतो. त्याप्रमाणे आपल्याला आता आत्मा शोधायचा आहे, आत्म्याची प्राप्ती करायची आहे. मग त्यावेळेला आत्म्याला शोधायचं असेल त्यावेळेला आपल्याला त्या आत्म्याचं लक्षण माहिती पाहिजे. त्या लक्षणाद्वारे आत्म्याला पकडता येऊ शकतं, ग्रहण करता येऊ शकतं. आणि त्याचं एकमात्र साधन हे ज्ञान आहे असं पूर्ण समयसार ग्रंथ सांगतो. आणि म्हणूनच तेथे ज्ञानाला नायक बनवलेला आहे, हिरो केलेला आहे त्या समयसार नाटकामध्ये. सांगण्याचं तात्पर्य हे आहे की मी ज्ञानी, माझा असा ज्ञान स्वभाव आहे, माझ्यामध्ये ज्ञान गुण आहे, माझ्यामध्ये स्वपर प्रकाशक स्वभाव आहे, ज्ञान माझं लक्षण आहे. त्या ज्ञानाला पकडूनच मी माझ्या आत्मस्वभावाला प्राप्त करू शकतो. आणि म्हणून पहा ना, ध्यानाच्या वेळेला काय सांगितलं? शरीर हलवू नका, बाकीच्या गोष्टींचा आधार घेऊ नका, वचन बोलू नका, मनाला निष्क्रिय करा. परंतु कधीही म्हटलं नाही की ज्ञानाला सोडा. उलट सांगितलं की ज्ञानाला चेतवा, ज्ञानाला सक्रिय करा, ज्ञानाला आत्म्यामध्ये घेऊन जा. म्हणजे कुठेही सगळ्यांपासून निवृत्त व्हायला सांगितलं, पण ज्ञानापासून निवृत्त व्हायला सांगितलं नाही. कारण ते ज्ञानच एकमात्र आहे की ज्याच्यामुळे आत्मतत्वाची प्राप्ती केली जाऊ शकते. जसा एखादा पर्वतारोहण करणारा पर्वतारोही पहिल्यांदा दोर वर फेकतो आणि मग त्या दोराच्या आधारे पर्वतावर चढाई करतो, त्याप्रमाणे हा ज्ञानरूपी दोर पकडूनच या ज्ञानरूपी लक्षणाद्वारेच आपण हा आत्मरूपी ज्ञानकंद किंवा ज्ञानाचा पर्वत, सुखाचा पर्वत आपण काबीज करू शकतो. आणि म्हणून येथे आत्म्याला ज्ञानी असं म्हटलेलं आहे. सांगण्यासारख्या खूप गोष्टी आहेत, खूप म्हणजे खूपच विस्तार याचा करता येईल, पूर्ण समयसार ग्रंथ याच्यामध्ये सांगता येईल. परंतु एकच गोष्ट सांगून हे विशेषण पूर्ण करतो. जसं आपण भोजन किंवा जेवण तोंडाने ग्रहण करतो, पोटाने नाही. भलेही ते जेवण तोंडातून पोटात जातं, परंतु ग्रहण करताना तोंडाद्वारे करतो, पोटाने ग्रहण करत नाही. विशेष बघा ना, जेवण तोंडाद्वारे घेतो, पोटात ठेवतो आणि त्याची शक्ती बाकी संपूर्ण अंगाला, संपूर्ण शरीराला मिळते. त्याचप्रमाणे आश्चर्य म्हणजे पुरुषार्थ ज्ञानाद्वारे होतो, पुरुषार्थ करतं ज्ञान, त्याद्वारे जाणला जातो आत्मा आणि त्यामुळे शुद्धता येते संपूर्ण अनंत गुणांमध्ये. काय काय सांगितलं? पुरुषार्थ करतो ज्ञान गुण, म्हणजे मूळ क्रिया, ध्यानाची क्रिया घडते ज्ञानामध्ये आणि त्यामुळे जाणला जातो आत्मा. म्हणजे भोजन ग्रहण करतो, तोंड ठेवतं पोटामध्ये आणि शक्ती पोचते सर्वांगाला, पुष्ट होतं संपूर्ण शरीर. त्याप्रमाणे पुरुषार्थ करतं ज्ञान, जाणतं आत्म्याला आणि शुद्धता मिळते आत्म्याच्या अनंत गुणांना. असं अद्भुत स्वरूप या ज्ञानाचं आहे. मग याचा स्वपर प्रकाशक स्वभाव कसा आहे? ज्ञान निश्चयाने स्वला जाणतं, व्यवहाराने पराला जाणतं. मग केवली भगवान स्वपराला कसे जाणतात, लोकाला कसे जाणतात, खूप मोठी चर्चा याच्यामध्ये करता येईल. आणि याच्यामध्ये खूप रंजक, खूप सुंदर असे अनेक सिद्धांत दडलेले आहेत. त्याची चर्चा क्रमशः करूया. आज या ज्ञानी विशेषणाद्वारे आपण हे शिकलेलो आहोत की हा आत्मा ज्ञानी आहे, ज्ञानाने युक्त आहे, स्वपर प्रकाशक शक्तीने सहित आहे. पुढे योगींद्र गोचर, म्हणजे केवळ ज्ञानी भगवंतांच्या द्वारे जाणला गेलेला आहे. म्हणजे असं होऊ शकतं ना, अरे या सगळ्या थापा आहेत, या सगळ्या कल्पना आहेत, आत्मा आहे कशा, उरण्याची सिद्धी कशी होणार? तर बाबा म्हणतात 2 गोष्टी आहेत. एक, तू स्वतःच्या अनुभवाने आत्म्याला जाणून घे, आणि दुसरा उपाय आहे केवळ ज्ञानी भगवंतांच्या द्वारे तो जाणला गेलेला आहे. दुसरा उपाय नाही.
म्हणजे त्या आत्मद्रव्याला प्राप्त करण्याचा दुसरा मार्ग नाही, त्याची सिद्धी दुसऱ्या प्रकारे होत नाही. एक तर केवळ ज्ञानी भगवंतांच्या द्वारे तो ज्ञात झालेला आहे, आणि दुसरी गोष्ट तू पुरुषार्थ केलास तर तुला सुद्धा तो प्राप्त होऊ शकतो. अशा प्रकारे हा शुद्ध आत्मा केवळ ज्ञानी जीवांच्या द्वारे जाणला गेलेला आहे. असं म्हणतो ना व्यवहारामध्ये, लौकिकामध्ये, की एखादं काम झालं, आपण एखाद्या बँकेमध्ये पैसे भरले, कुठलीही वस्तू खरेदी केली, कोणताही वायदा केला, कोणताही व्यवहार आपण केला, तर आपण म्हणतो त्याची पावती द्या. म्हणजे ह्या आपल्यामध्ये व्यवहार झाला त्याचं काहीतरी प्रूफ द्या. मग ती पावती मिळाली की हा ठीक आहे, मग आपण ती पैसे बँकेत भरले, त्याची पावती घेऊन आलो, मग ते जमा करतील. सांगण्याचं तात्पर्य काय की ती पावती मिळाली की आपण निश्चिंत होतो की आपलं हे काम झालं म्हणून. ते म्हणतात की बाबा रे, असा हा केवळ ज्ञानी भगवंतांच्या द्वारे जाणला गेलेला आत्मा निश्चित आहे, याचा भरोसा केलास तर तुला सम्यक दर्शनाची पावती मिळेल. आणि ती सम्यक दर्शनाची पावती मिळाली तर तुझं सिद्धपद निश्चित आहे हे समज. म्हणजे आपलं सिद्धपद निश्चित आहे हे केव्हा समजायचं, त्यासाठी आपल्याला सम्यक दर्शनाची पावती मिळाली पाहिजे. आणि म्हणून हा आत्मा हा असा वितराग स्वरूप आहे, निर्मम आहे, शुद्ध आहे, एक आहे, निर्मोही आहे, त्यासोबतच शुद्ध आहे, ज्ञानाने युक्त आहे. या सर्व गोष्टी निश्चित झाल्यानंतर, निर्णित झाल्यानंतर जो अंतरंगामध्ये आत्मविश्वास, तो कॉन्फिडन्स नव्हे ज्याची चर्चा सगळं जग करतं, आत्मविश्वास, आपल्या आत्म्यासंबंधीचा विश्वास जागृत झाला तर निश्चितच सम्यक दर्शनाची प्राप्ती होते. आणि ते सम्यक दर्शन या मोक्ष मार्गामध्ये नेतृत्व करतं. खऱ्या अर्थानं ते या मोक्ष मार्गाचा कर्णधार आहे. सघन वृक्षांकडे किंवा घनदाट झाडांच्या खाली गेल्यानंतर त्यांच्याकडे सावली मागावी लागत नाही, आपोआप सावली आपल्याला न मागता मिळते. त्याप्रमाणे या केवळ ज्ञानी भगवंतांच्या शरणी गेल्यानंतर मोक्ष मार्ग मागावा लागत नाही. त्यांचे ते वचन, त्यांची ती मुखमुद्रा, त्यांचं ते संपूर्ण कायोत्सर्गामध्ये स्थित असलेलं शरीर हे आपल्याला निश्चितच त्या मोक्ष मार्गाचीच आठवण करून देतं. आणि म्हणून त्यांच्याद्वारे मोक्ष मार्ग सहज प्रवर्तन केला जातो. अद्भुत आहे. म्हणजे भगवान आपल्याला सुख देत नाहीत, भगवान आपल्याला ज्ञान देत नाहीत, भगवान आपल्याला कोणत्याही प्रकारचा परिग्रह देत नाहीत, परंतु त्यांच्याद्वारे जो त्यांच्या शरणी जातो त्याला सहजरित्या न मागता सुद्धा मोक्ष मार्ग मिळाल्या वाचून राहत नाही. जो अरिहंतांना द्रव्य, गुण आणि पर्यायींच्या द्वारे जाणतो, निश्चितच तो आपल्या आत्म्याला पण जाणतो आणि त्याचा दर्शन मोह नष्ट होतो, असं प्रवचनसारामध्ये म्हटलेलं आहे. त्यामुळे हे केवळ ज्ञानी परमात्मे आपल्या सम्यक दर्शनामध्ये निश्चितच निमित्त आहेत आणि त्यांच्याद्वारे हा आपला आत्मा जाणला गेलेला आहे. पुढे शेवटचं विशेषण सांगतात, संयोगजा भावा भिन्ना. आपल्यामध्ये हे आपल्या आत्म्यासोबत कुणाकुणाचा संयोग आहे? या शरीराचा संयोग आहे. शरीराच्या बाहेर जे भिन्न भिन्न पदार्थ आहेत, मकान, दुकान, कपडा, लत्ता, दागदागिने, यांचा संयोग आहे काय? फक्त एवढ्यांचाच संयोग आहे? तर हे सगळे शरीर आणि शरीरादी पदार्थ आपल्याशी एकमेक झालेत काय संयोग आहे? आता मी याच्यावर वेळ नाही घालवत, कारण हे आपण मागच्या श्लोकांमध्ये निश्चितच शिकलेलो आहोत आणि त्याची सिद्धी केलेली आहे. त्यामुळे हे तर क्षणिक आहेत, नष्ट होणारे आहेत. पण खरोखर एवढा अंतरंगामध्ये झकझोरून टाकणारा एक भाव ध्यानी येतो. एखादा मनुष्य असेलही असा की ज्याच्याकडे दुकान, मकान, गाडी, बाडी, लाडी सगळं भरलेलं आहे, संपूर्ण प्रकारे संपन्न आहे आणि त्याद्वारे स्वतःला सुखी मानतोय. खूप मोठा सेट आहे, कारखाने आहेत, उद्योगधंदा आहे, सगळं आहे, खूप छान चाललेलं आहे आणि एवढं सगळं माझ्या जवळ आहे आणि त्यामुळे मी सुखी आहे. अशा प्रकारे त्या संयोगांमध्ये सुख मानणारा तो व्यक्ती खरोखर सुखी आहे की नाही? एकच छोटासा प्रश्न की बाबा रे, आता सध्या तो स्वतःला सुखी मानतो आहे, ठीक आहे, सुखी असेल, सुखी मानतोय म्हणून त्याला सुखी मानलं तरी सुद्धा त्याने एवढा विचार करावा की वास्तवामध्ये हे सगळं धन आणि ऐश्वर ज्या वेळेला तुला सोडावं लागेल त्यावेळेला तू सुखी राहणार काय दुःखी राहणार? इतका तर विचार केला पाहिजे. हा ठीक आहे, आता मी सुखी आहे, अरे पण ज्यावेळी याचा वियोग नियमाने होणार आहे त्यावेळी तू सुद्धा नियमाने दुःखीच होणार आहेस. याचा तुला भरोसा नाही का? याची तुला खात्री नाही का? ओहो, म्हणजे आता जे याच्यात मी सुख मानतो आहे निश्चितच एक वेळ अशी येणार आहे की त्यावेळेला मी नियमाने दुःखी होणार आहे.
याचा अर्थ सध्याचं सुख जर उद्या दुःख देत असेल तर त्या सुखाला आम्ही सुखच म्हणत नाही. सुख आम्ही त्याला म्हणतो की जे आता सुद्धा सुख आहे आणि पुढे सुद्धा आम्हाला सुखाचीच उत्पत्ती करून देणारा आहे, त्याचंच नाव खऱ्या अर्थानं निर्दोष सुख आहे. अशा प्रकारे हे सगळे शरीर आणि शरीराशी संबंधित संयोगी पदार्थ हे तर क्षणिक आहेत, क्षणभंगूर आहेत. याचा विचार तर आपण पूर्वी केलेला आहे. आज त्याच्यापेक्षा एक पाऊल पुढे जाऊन विचार करूया. आपल्या अंतरंगात उत्पन्न होणारे क्रोध, मान, माया, लोभ हे सगळे पदार्थ, हे सगळे भाव, इथं भाव शब्द वापरलेला आहे, हे संयोगी आहेत का कायमस्वरूपी आहेत? आपण तोंडाने म्हणताना सुद्धा म्हणतो, काय म्हणतो की राग आला, मला खूप राग आला, नाही आता जरा मन शांत झालंय. मग आपण असं म्हणतो की मला राग आला, माझा राग शांत झाला, म्हणजे राग येतो आणि जातो हे निश्चित झालं ना. मला त्यावेळेला गर्व झाला होता, म्हणजे त्यावेळी गर्व झाला होता आणि आता तो गर्व निघून गेलाय. म्हणजे याच्यावरून हे लक्षात येतं की हे सगळे भाव कायमस्वरूपी टिकत नाहीत. आपल्याला खूप आनंद होतो आणि आपण खदखदून हसतो. मग हसतो म्हणजे हसण्यापूर्वी शांत असतो आणि हसणं संपल्यानंतर सुद्धा शांत होतो. म्हणजे हसणं येतं आणि जातं, रडणं येतं आणि जातं, राग येतो आणि जातो. मग जो येतो आणि जातो त्याला स्थिर कसं म्हणणार? तो तर अस्थिर आहे. म्हणजे त्यांचा तात्पुरता संयोग होतो. म्हणजे हे शरीर आणि शरीराशी संबंधित पदार्थ जसे संयोगी आहेत तसे हे सगळे अंतरंगातले भाव सुद्धा संयोगी आहेत, तात्पुरते येणारे जाणारे आहेत, कायमस्वरूपी टिकणारे नाहीत. पण मी या अनुभूतीद्वारे अनुभवण्यात येणारी वस्तू, चीज, आत्मा हा संयोगी नाही आहे, तो सदाकाळ स्थिर एकरूप राहणारा आहे. आणि म्हणून या श्लोकामध्ये सांगतात, मी एक आहे, मी शुद्ध आहे, मी निर्मोह स्वरूप आहे, मी ज्ञानी आहे, मी केवळ ज्ञानी भगवंतांच्या द्वारे जाणला जाणारा पदार्थ आहे. आणि हे सगळे संयोगी पदार्थ, संयोगी भाव, संयोगी पदार्थ वेगळे, संयोगी भाव वेगळे, हे सगळे संयोगी पदार्थ आणि संयोगी भाव माझ्यापासून सर्वथा भिन्न आहेत. ते माझ्याशी कधीही एकरूप झालेले नाहीत. पर्यायीमध्ये, अवस्थेमध्ये तात्पुरते एकत्र झाल्यासारखे भासतात, परंतु त्यांनी माझ्या स्वरूपामध्ये, माझ्या स्वभावामध्ये, माझ्या सदाकाळ शाश्वत रूपामध्ये, जसा मी एक अखंड अनादी काळापासून आहे आणि पुढेही अनंत काळापर्यंत राहणार आहे, अशी माझी एक मुद्रा, माझा एक ज्ञायक स्वभाव, त्याच्यामध्ये कधीही या परपदार्थांनी समावेश केलेला नाही, प्रवेश केलेला नाही. असा हा अद्भुत पदार्थ म्हणजे मी आहे. अशा या आत्मस्वरूपाचं वर्णन या 27 क्रमांकाच्या श्लोकामध्ये सांगतात. आणि अशाच आत्मतत्वाच्या आश्रयाने जीव अनंत काळासाठी सुखी होतो. अशाच आत्मतत्वामध्ये स्वची स्वीकृती करण्याने आणि परपदार्थांमधून स्वची निवृत्ती करण्याने हा जीवात्मा अनंत सुखाला प्राप्त करतो, असे येथे श्री पूज्यपाद स्वामी सांगतात. पूज्यपाद स्वामी ज्यांचे चरण हे पूज्य बनले, स्वर्गातल्या देवतांनी सुद्धा ज्यांच्या चरणांची पूजा केली, असे श्री पूज्यपाद स्वामी आपल्याला सुद्धा पूज्य आत्मे बनण्याचा खऱ्या अर्थानं संदेश देत आहेत. आपली अनंत निधी आपल्याला समजावून सांगत आहेत. हे जर अनंत ऐश्वर्य एका क्षणासाठी आम्ही नजरेत घेतलं तर आम्हाला सम्यक दर्शन होईल. अंतर्मुहूर्त साठी दृष्टी केली तर केवळ ज्ञान होईल. आणि जर सदाकाळ त्याच्यामध्ये रत राहिलो तर आम्ही सुद्धा सिद्ध आत्मे बनून जाऊ, पंच परमेष्ठींमध्ये अढळ स्थान प्राप्त करू, आपल्या निज स्वभावाला प्राप्त करू. अशा प्रकारच्या निज स्वभावाची प्राप्ती आपणा सर्वांना अल्पकाळातच होवो, या मंगल भावनेने ओम नमः. यावाणी के ज्ञान से सूझे लोकालोक, सोवाणी मस्तक नमो सदा देत हूँ ढोक, सदा देत हूँ ढोक. जय बोलो द्वादशांगमयी जिनवाणी माता की जय, जिन धर्म की जय.